पुढे तर मी सांगितलं की या महाराष्ट्र शासनाचा जो उद्योग विभाग आहे, या उद्योग विभागाच्या अंतर्गत ही शासनाची असलेली संस्था आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र. या दोन्ही जिल्ह्यांचा सध्या चार्ज माझ्याकडे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की आपल्याकडे बराचसा जो कामगार वर्ग आहे हा कसा हळूहळू आपल्याला या उद्योजकतेकडे, स्वयंरोजगाराकडे वळता येईल हे म्हणता येईल. चला पुढे. थोडा वेळ फोन सायलेंट करा म्हणजे तुम्हाला कळेल, तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी अजून एक शब्द चांगला वापरला, अभियान. अभियान ही मुवमेंट असते, चळवळ असते, ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग कशा पद्धतीचा लागेल. लक्षात ठेवा तुमच्यासाठी सुद्धा असेल. अच्छा ते हे झाली का, पीडीएफ लावली का, पीपीटी? ओके. हे खालचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आपण असं अगोदर म्हणायचो की एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. या अभियानामार्फत आपण असं म्हणतोय की एक महिला जर उद्योजिका झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योजक होईल. कारण आपल्याकडे माहिती आहे की ज्या वेळेला महिला करते तेव्हा त्याच्या घरातली लहान बाळं सुद्धा तिच्याकडे पाहत असतात. कळत नकळत ते सुद्धा. आपल्याकडे काय झालंय, पहिल्यापासून अशी सवय झालेली आहे. अजूनही बघायला तर चाकरमानी या शब्दाला बऱ्याचशा प्रमाणात म्हटलं जातं, बरोबर ना. विशेषतः कोकणातल्या लोकांना त्याचा जास्त वेगळा काहीतरी वेगळं वाटतं. मी पण कोकणातलाच आहे, पण ते आपल्याला कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण बघा, आज आम्ही काय करतोय तर एक विचार रोवायचा प्रयत्न करतोय. आणि हे जे तुमच्याशी बोलतोय ना, हे तुम्ही घरी गेल्यावर त्यांच्याशी बोला बरं का. त्यांच्याशी म्हणजे कोणाशी? हल्ली परवानगी घ्यावी लागत नाही मला माहिती आहे, पण निदान उद्योग हा कुटुंबात होतो, बरोबर ना. कारण या योजना त्यांना देखील लागू होणार आहेत. मी आज 2-3 योजनाच बोलणार आहे. योजना तर भरपूर आहेत जे आपल्याला थेट या अभियानामध्ये राबवता येतील. आणि माझी अशी इच्छा आहे की तुमची पुढची पिढी जी आहे यांनी नोकरी नाही मागायला पाहिजे. जर तुम्ही आज वीट रोवलेली असेल, तुम्ही जर आज पाया घसरलेला असेल, तर साहजिकच तुमचा मुलगा किंवा मुलगी हा त्यांचा व्यवसाय हा दुसऱ्या जनरेशनकडे घेऊन जातील. आपण आज पहिल्या पिढीचे उद्योजक आहोत, म्हणून आपल्याला काही प्रमाणामध्ये गोष्टी शिकून हळूहळू जावं लागेल. जे आपल्याला मोठी नावाजलेले उद्योग दिसतात ते बऱ्याचशा वेळेला आज तिसऱ्या पिढीचे उद्योजक आहेत. जसं पितांबरी आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण पितांबरी म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवायचं? फक्त भांडी घासायची पावडर, बरोबर ना. बायको गेली माहेरी, ते आपल्याला लगेच आठवतं. पण आज आपण त्यांचे प्रोडक्ट पाहिले तर पुष्कळ आहे, N नंबर्स आहे. कारण आज ती तिसरी पिढी आहे. तुम्हाला देखील शक्य आहे, पण कधी ज्या वेळेला तुमच्यावर विश्वास येईल त्यावेळेला. यापुढे आपण आपल्या मुलाला फ्लॅट घेऊन नाही द्यायचा, आपण आपल्या मुलाला व्यवसायासाठी ऑफिस घेऊन द्यायचं. अशा प्रकारचे विचार, मी म्हटलं ना, मानसिकता बदलण्याचं काम आपण करणार आहोत. पुढे जाऊ. नक्की आपण काय करणार आहोत हे आपण थोडक्यात म्हटलेलं आहे. कशा पद्धतीने आपण जाणार आहोत या अभियानामार्फत. मी मुद्दाम मगाशी म्हटलं होतं की उद्योजकतेकडून स्वयंरोजगार. आपण पहिलं म्हणतो की किमान तुम्हाला तरी रोजगार मिळावा. जो आपण एखादा आमच्याकडे नोकरी लागला की आपण त्याला काय विचारतो की महिन्यापाठी किती पगार पाहिजे? 40,000, 50, 60 जे काय असेल ते. एवढाच रोजगार तुम्हाला तुमच्या व्यवसायातून कसं मिळेल? आपण आज एकदम मोठ्या इंडस्ट्रीकडे जाणार आहोत. आपण आज मायक्रो असा शब्द आहे आमच्याकडे, तरी देखील त्याची व्याख्या 1 कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे. तर सूक्ष्म उद्योग कशी सुरू करता येतील? मग ते आपल्या घरातून असतील का, आपल्या छोट्या जागेतून असतील का, याच्या विषयीचा विचार करणार आहोत. आणि पूर्ण ट्रेनिंग एकट्या व्यक्तीवरती असणार आहे. कारण आज वेगवेगळे जे प्रकार आहेत, बऱ्याचशाला बचत गटांचा हे झालं मगाशी आवडलं. मी 5 मिनिटं म्हात्रेताईंशी बोललो, ते पण म्हणाले की सर आपल्याकडे बचत गट चालत नाही. मी म्हटलं बरं झालं कोणीतरी म्हटलं माझ्याशी, कारण माझं देखील तेच म्हणणं आहे. आणि मी हजारो बचत गटांचा रायगडला असताना देखील अभ्यास केला, याची कारणं आपण अभ्यासले. त्यामुळे आपण या योजना देताना तुमच्या एकट्या व्यक्तीवर देणार आहोत. म्हणजे तुम्ही आणि तुमचं कुटुंब अशा प्रकारचा व्यवसाय चालेल. आणि मला वाटतं साहजिकच ज्यावेळेला आपण अशा प्रकारे विचार करतो त्यावेळेला आपण झोकून देऊन काम करतो. बचत गटामध्ये काय होतं की चेअरमन आणि सेक्रेटरी
बऱ्याचशा वेळेला ते चेअरमनला सगळं करावं लागतं, बरोबर आहे. तर त्यामुळे आपण ते तेवढ्या प्रमाणात चालत नाही. त्यामुळे आपण तो कन्सेप्ट जरी असला तरी आपण फोकस करणार आहोत एकटी व्यक्ती, एकटी महिला. तुम्हाला जो ठरेल तो. आम्ही काही ट्रेड ठरवलेले आहेत कोणते ट्रेनिंग द्यायचे, पण तुम्हाला जर वाटलं अशा विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं, म्हणजे तैशी आता बोललं झालं त्या दिवशी डीपीडीसी मध्ये एक विचार आला, फिरता मासळी केंद्र, बरोबर. तर आपल्याला असं करता येईल का, हा देखील आपला एक विचार आहे. तर पालघरला आणि रायगडला झालं की जे मासे आहेत, अर्थात इथे तो भाग नाहीये पण एक्झाम्पल म्हणून सांगितलं, तेव्हा असं की नाही वन साइडेड बनतोय. तुमच्या मनामध्ये जर काही विचार आला किंवा मगाशी अजून एक क्लाउड किचन चांगला शब्द वापरला, म्हणजे आपल्याला कुठेतरी मोठं जागाच पाहिजे, तिथूनच आपल्याला हॉटेल चालू करायला पाहिजे, अशातलं काही नाहीये. तुम्ही जर चांगलं जेवण करू शकत असाल तर आपण कॅटरिंगची त्याला आवश्यक असलेला जो सपोर्ट सिस्टीम आहे, प्रोफेशनलिझमचा, कमर्शियलायझेशनचा, तो त्याला देऊ आणि ते कशा पद्धतीने चालू करता येईल ते बघू. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्किल ट्रेनिंग, पहिलं हाताला कौशल्य कसं देता येईल. मला याच्यावरती ठाम विश्वास आहे की महिलांकडे कौशल्य असतंच, त्यांच्या हातामध्ये असतं, बरोबर आहे ना. म्हणून ज्या वेळेला आपण लग्न समारंभाला जातो तेव्हा एक टेबल असतं जिथे ते रुपवात मांडतात, बरोबर आहे ना. पुरुषांचे रुपवात मी अजून कधी बघितले नाही. आता थोडासा बदल झालाय, 50% महिला डायरेक्टली दादरवरूनच घेऊन येतात फॅमिली स्टोअरवर. परंतु कौशल्य बऱ्यापैकी महिलांकडे असतं. हे तुमच्यामध्ये काय आहे, तुम्हाला कोणती गोष्ट करताना आवडते, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये रममाण होता, तुमचा काय छंद आहे, हा जर शेअर केला. मी मुद्दाम टेक्निकल शब्द आणला नाही, आम्ही ट्रेनिंग मध्ये त्याला ट्रेनिंग नीड अनालिसिस असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग देण्यापूर्वी आम्ही लादत नाही की तुम्ही हेच करा, तुमचे देखील एरिया वाईज काही वाटत असेल की अशा प्रकारचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे, जे ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला त्याचं रूपांतर मात्र व्यवसायामध्ये करता येईल. त्यानंतर सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किल म्हणजे काय असतं, तर उद्योग सुरू करताना असताना आपण म्हणतो की जिभेवरती साखर पाहिजे, डोकं शांत पाहिजे. तर आपल्याला कशा पद्धतीने, कारण बोलणाऱ्याची माती पण विकली जाते असं आपण म्हणतो, आपल्याला कशा पद्धतीने ते संभाषण कौशल्य करायचं आहे, कशा पद्धतीने ग्राहकांना आपलं प्रोडक्ट विकता येईल. पण आपल्याकडे बऱ्याचशा वेळेला तर त्या शेणाच्या गोळ्या पण विकल्या जातात, तर ती विकण्याची कला आहे. तर अशा प्रकारचं सॉफ्ट स्किल त्या ट्रेनिंग आपण केलं. मार्केटिंग, कारण बरेचसे मी पाहिले ना, लोक प्रोडक्ट चांगलं बनवतात परंतु त्यांना विकता येत नाही. मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आज माझ्यावर सर आहेत आमचे ऋषिकेश पंडित सर, ते नंतर तुमच्याशी इंटरॅक्ट करतील, जिथे आपण डिजिटल मार्केटिंगचा विचार करणार आहोत. म्हणजे तुमचं प्रोडक्ट इथे बनल्यानंतर पॅन्ड्रा असेल, मग अशी कोणतरी म्हटलं मानपूर करून महिला आले वगैरे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कशा पद्धतीने जात आहे. तर सध्याच्या घडीला एक चांगलं टूल आहे, ते म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. आपण फक्त रील बनवतो आणि पाठवतो, पण त्या आतापर्यंत आपल्या वैयक्तिक होत्या. आता आपण आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या रील, युट्यूब, सोशल मीडिया, तुम्हालाही माहिती असतील. काही भगिनी फक्त जेवण कसं तयार करून युट्यूब वरती लाखो रुपये. तुम्ही देखील बघता ना त्यांच्या रील. कोणाच्या बघता? मधुरा, मला अपेक्षित होतं नाव, मधुरा रेसिपीज. इथे पण एखादी मधुरा लपलेली असेल, तिला वाटलं नाही अजूनपर्यंत, ती घाबरत असेल फक्त की माझं कोणी रील बघेल का. तर युट्यूब चॅनल कशा पद्धतीने तुमचं क्रिएट करता येईल, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म काय असेल, कारण आज ते सोपं झालेलं आहे. पहिलं खरोखरच जागेची गरज लागायची, पण आता जागे व्यतिरिक्त आपली आयडिया, आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि आज असं चांगलं झालेलं आहे की एक्सपोर्टच्या संधी पण तुमच्यापर्यंत आहे. पहिलं काही वर्ष म्हणायचो, कारण आताचे जे डेव्हलपमेंट कमिशनर आहेत आमचे उद्योग, ते डेव्हलपमेंट कमिशनर एक्सपोर्ट आहे. तर जर तुमच्यातून असं काही जणांना संधी मिळाली तर आपण त्या लेवललाही नेऊ. कारण मी काही विषय मागे सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक विषयी म्हटलं, कारण आपलं बनवलेलं प्रोडक्ट परदेशात कशा पद्धतीने येत आहे. जर तुमची ती तयारी असेल तर आपण त्या लेवल पर्यंतचा पण मार्केटिंगचा विचार करू शकतो. त्यानंतर अजून एक असं आढळलं की बिझनेस करायला जातात, मी बऱ्याचशा क्लबची पण रिलेटेड असतो. जसं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मोठं नाव आहे, परंतु एक सॅटर्डे क्लब तुम्ही कदाचित ऐकलं असेल, जे उद्योजकांसाठीचे क्लब आहेत. आणि मला असं आढळलं की उद्योग करायला जातात परंतु फायनान्शियल लिटरसीच बऱ्याचशा वेळेला नसते आणि ते बॅलन्स शीट मध्येच गडबड असते. त्यामुळे नक्की बॅलन्स शीट, म्हणजे तुम्ही घराची बॅलन्स शीट बरोबर बनवता, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण व्यवसायाची जी बॅलन्स शीट असते, आपण घेतलेला जो फंड आहे तो कशा पद्धतीने रिव्हॉल्विंग व्हायला पाहिजे,
तर या गोष्टीचा विचारही आपण त्याच्यामध्ये करणार आहोत आणि इंडस्ट्री व्हिजिटचा समावेश आपण ठेवलेला आहे, फॅक्टरी व्हिजिटचा समावेश आपण या ट्रेनिंग मध्ये ठेवलेला आहे. म्हणजे तुमच्या रिलेटेड जो बिझनेस आहे तो आपण फॅक्टरीला एखादा व्हिजिट का परत फॅक्टरीला व्हिजिट करायची किंवा ठेवलेला आहे, एक दिवसाची पिकनिक होईल म्हणून. व्हेरी गुड. आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी ती वस्तू बघतो, आपल्या घरी टीव्ही कधी यायची, आपल्या घरी टीव्ही कधी यायची, ठीक आहे, आपल्या घरी गाडी कधी येते, आता टीव्ही कॉमन झाले, आपल्या घरी गाडी कधी येते सांगा, जर शेजाऱ्याच्या घरी आली तर. बरोबर आहे ना, बरोबर. हा मानवी स्वभाव आहे. आपण तो बघतो, मग आपल्या मनाला वाटतं. आणि तुमच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे, जर तुम्ही ठरवलं, नवऱ्याची काय विषय आहे नाही म्हणायची, खरंय की खोटं आहे. तर ही आपण फॅक्टरी व्हिजिट पर्टिक्युलरली ठेवलेली आहे, जेणेकरून जरी गमतीचा भाग जरी झाला तरी तुम्ही तिथलं युनिट बघितल्याच्या नंतर तुम्हाला कल्पना येईल की आपलं युनिट कसं असावं, आपला बिझनेस कसा असावा. प्रत्येकाला वाटतं श्रीमंत व्हावं, याच्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाला वाटतं स्वतःचा व्यवसाय असावा. पण या काही मनामध्ये असलेल्या भीती आहेत, मनामध्ये असलेल्या काही प्रश्न आहेत की कसं सुरू करावं, ते मला कोणी सांगेल. बऱ्याचशा बिझनेसचे सिक्रेट सांगितले जात नाही, पण आपण विशेषतः ट्रेनिंग मध्ये असल्यामुळे हे सिक्रेट्स ओपन करायचा प्रयत्न करतो. बरोबर ना. जसं आपण म्हणतो बेडेकरचं लोणचं, प्रवीणचं लोणचं, लोणचं जसं जरी असलं तरी पण बऱ्याचशा वेळेला आपण बनवलेल्या लोणच्यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह वापरावं आणि ते किती प्रमाणात वापरावं याचा आपल्याला कल्पना नसते. माझ्याकडे असे काही उद्योजक आहेत जे म्हणतात की चपाती 3 महिने टिकते. डोंबिवलीचे उद्योजक असे आहेत की फक्त खवला जो नारळ आहे त्याचा ते व्यवसाय करतात. तर तिचे छोटे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्हाला मोठे मोठे झाले बघायला मिळतील. हे कसे होतात? मग अजून एक शब्द चांगला मला ऐकायला मिळाला, सस्टेनेबिलिटी. आपल्याला एक चालू केल्यानंतर व्यवसाय पुढे कशा पद्धतीने चालू राहील. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं, फक्त आपण आपल्यासाठी आपल्या पिढीसाठी करत नाही आहोत, आपण मुलासाठी करतो म्हटलं ना की आपण जोरदार पळायला लागतो. म्हणून आज पहिलं ठरवलं की हे जे करताय हे तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी करताय. आपल्याला एक म्हण होती, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणजे काय, आपण गेलो तरी ही संधी आहे तुम्हाला. तुम्ही जो उद्योग सुरू केलात ना तर तुमची पुढची पिढी पण लक्षात ठेवणार आहे. आजीने त्यावेळेला केला होता म्हणून आजीचा व्यवसाय आहे. बरोबर आहे ना. नाहीतर नातवंडांना आजी कधी आठवणी देते, फक्त सर्व पितृअमावास्येला. मी खरं बोलतो ना, पटतंय तुम्हाला. कारण मी एकच अगोदर सांगितलं, सुमित दादाने एकच गोष्ट केली आहे, वेळ थोडीशी चुकीची निवडली आहे. या वेळेला काहीतरी बोलणं थोडंसं कठीण असतं, वक्ता म्हणून मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अशा बहीण व्हा, अशी ताई व्हा, अशी नंतर आजी व्हा की तुमची नंतरची पिढी तुमच्या उद्योगाने आठवण कळेल. म्हणजे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन हा तशा पद्धतीचा होईल. हा ट्रेनिंग 1 महिना कालावधीचा असणार आहे. वेळ आपण ठरवूया नंतर कोणता वेळ योग्य आहे. कारण तुमच्याकडे आता काही हाताला कामं असतील तर आपल्याला दुपारचा वेळ देखील चालू शकेल. पण जो वेळ दिलेला असेल त्याच्यामध्ये तुमचं 100% अटेंडन्स आवश्यक आहे. हे एज्युकेशन नाही, हे ट्रेनिंग आहे. हे पहिलं लक्षात ठेवायचं. इथे येणारे आमचे लोक ट्रेनर असणार, ते कोच असणार आहे. म्हणजे आम्ही दिलेल्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली घरी जाऊन त्या अंमलबजावणी त्याच्यावर करायला पाहिजे, इम्प्लिमेंट करायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता 13चा पाढा नाही आला म्हणून काही जीवनात बिघड नाही झाला आपला. ते एज्युकेशन होतं, रट्टा मारला पास झालो आपण. पण आता ज्या गोष्टी आपण करणार आहोत प्रॅक्टिकल ओरिएंटेड. आम्ही म्हटलं की हे प्रोडक्ट विकायचं आहे, तुम्हीच बनवलेलं, तर तुम्हाला विकायची तयारी असायला पाहिजे. कारण विकलंच नाही तर पैसे कसे मिळणार. आणि आपण पुन्हा एकदा काय करणार आहोत, पैसे कसे मिळवायचे ते शिकणार आहोत. आम्ही म्हणतो की फक्त ट्रेनिंग त्या कालावधीत देऊन थांबत नाहीये. आम्ही तुम्हाला नंतरचा सपोर्ट देतोय. काय सपोर्ट देतोय? हँड होल्डिंग सपोर्ट. म्हणजे आपण म्हणतो की हाताला धरून चालवणं. पण असं जरी असलं, मी मगाशीच म्हटलं की दोन्ही पद्धतीने व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग तर दिलं, पण व्यवसाय सुरू करायला काय लागेल? जागा लागेल. जागेचा प्रश्न आपण सोडू. कमी जागेमध्ये किंवा न जागेमध्ये आपल्याला काही सुरू करता येईल. अजून काय लागेल? भांडवल लागेल. काही भगिनी चाललेले आहेत. हा ठीक आहे, तिथपर्यंत असेल तर ठीक आहे.
काही जणांचं बरंचसं असं असतं की तुमचं चाललंय ते चालू द्या, आम्ही आमच्या मागे मागे चाललोय. तसं नका करू, कारण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, आपण एका ध्येयाने प्रेरित होऊन हे करतोय. मला आवडेल की कायदेताई पुढच्या वर्षी येतील आणि आम्ही म्हटलं की इथे बसलेल्या आज या 10 महिला आहेत, हे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून तो विचार करताना ना त्याला आपण काहीतरी थॉट देऊन करतोय, एखाद्याने काही नाही वाचणार. तुम्हाला वर्षभर त्याच्यासाठी करावी लागेल, ती आवड निर्माण करावी लागेल. म्हणून मी मगाशी असं पण म्हटलं होतं की निवडताना आम्ही थोडस काही निकष लावायचा प्रयत्न करतोय, नाही तर फक्त आहे म्हणून आपण सहभागी झालो असं न होता त्यांच्यामध्ये काहीतरी कमिटमेंट आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांच्या योजना आहेत भांडवलाच्या, पण सध्या आमच्या विभागाची जी पुन्हा एकदा फ्लॅगशिप प्रोग्राम ज्याला म्हणतो आम्ही, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. ही योजना थेट आमच्या कार्यालयामार्फत होते. ज्या वेळेला इनॉग्रेशन झालं तो .gov.in हा जो काही काम केलं त्याच्यावरती मी होतो. म्हणजे सुरुवात होण्यापूर्वी देखील याच्यावरती काही अधिकारी काम करतो, त्याच्यामध्ये मी पाहत होतो. यामध्ये लक्षात घ्या मर्यादा किती आहे, तेवढे पैसे पुरेसे आहेत का मला सांगा. आताच्या योजनेनुसार जर तुम्ही सेवा उद्योग केला तर तुम्हाला 50 लाखापर्यंतच याच्यामध्ये कर्ज प्रकरण होऊ शकतं. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन तुम्ही केलात तर 1 कोटी रुपयापर्यंतच तुम्हाला याच्यामध्ये व्यवसाय सुरू करायला कर्ज प्रकरण करता येईल. पुरेसे आहेत पैसे की जास्त लागतील? पुरेसे आहेत ना. याचा अर्थ 1 कोटीचे 1 BHK फ्लॅट सुरू करू नका. तर पुढे करतो आम्ही ब्युटी पार्लर आणि पाठीमागे राहतो, तसं नाही करता येत. हा आपल्याला बघा, तुम्हाला अजून काही चांगलं आहे तेही सांगतो मी पुढे गेल्याच्या नंतर. या योजनेमध्ये महिलांना म्हणून फक्त 5% रक्कम लागणार आहे. आपण विशेषतः महिलांशी फोकस करूनच करू. तर हे जे अर्ज आहेत ना आपण ट्रेनिंग दरम्यान भरून घेणार आहोत. ही ऑनलाईन स्कीम आहे, पण ती समजून घेतल्याच्या नंतर आपण ट्रेनिंग दरम्यानच हा सपोर्ट तुम्हाला देणार आहोत. तर याची तुमची मानसिक तयारी असावी. त्यानंतर हँड होल्डिंग सपोर्ट म्हणजे काय, तर व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स लागतात, परमिशन लागतात. उद्यम रजिस्ट्रेशन तर तुम्ही करतात, परंतु जर फूड मध्ये असेल तर फूड सेफ्टी ऑथॉरिटीचा आहे, फसाय लायसन्स म्हणतो. करू शकता, काहीच नाही. येस येस, चुकून राहिलं होतं. आणि आपलं काही कौटुंबिक काय कार्य करताय, काहीच प्रश्न नाहीये. कधी मला तुम्ही काही करू शकता, काहीच प्रश्न नाही. कोणी आला तरी आपण घेऊया. तुमच्या मनात आलेलं आहे ते पूर्ण करायला पाहिजे. आपल्याकडे आदरणीय आमदार मनीषाताई कायंदे मॅडम आलेले आहेत. कायंदे मॅडम आवडीने स्वतःहून ऐकताय, ते मला खरोखर आनंदाचं झालं. परंतु आपला त्यांच्याकडून सत्कार राहिलेला आहे, बरोबर आहे. तर आपल्याच कुटुंबाचे आहेत, पण तरी देखील आपण त्यांचा पुष्पगुच्छ आणि मीच आता अँकरिंग करतो तुमचं. मी राणीताई वंजाळे यांना विनंती करतो की त्यांनी येस येस कायंदे ताईंचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करावं. नाही नाही, मी कायंदे ताईंना अशी विनंती करणार आहे की ज्या ज्या वेळेला काही कार्यक्रम असतील आपले चालू, त्यावेळेला देखील आपण आवर्जून या आणि आपल्या त्यावेळेच्या भगिनींना थोडंसं तुमचं मार्गदर्शन. येस येस येस, निश्चित निश्चित. हो हो, धन्यवाद. हा, 1 तास ऐकायची तुमची तयारी आहे ना. आपला कार्यक्रम 3:30 पर्यंत चालणार आहे. अजून अर्धा तास मी बोलेन. नंतर आमचे अजून एक ट्रेनर आलेले आहेत, ते तुम्हाला काही आवडीच्या गोष्टी सांगतील, बरोबर आहे ना. कशा पद्धतीने रील तयार करायच्या, फेसबुकवर कशा अपलोड करायच्या, युट्यूब चॅनल कसं तयार करायचं. नाही नाही काय, ओके.
हा मी घेणार होतो, पण त्यांनी मला काय प्रश्न विचारला तेही सांगतो. म्हणजे तुम्हाला देखील तो निकडीचा आहे म्हणून सांगितलं. त्याने म्हटलं की हा काही म्हणजे निवड करताना जर व्हाईट रेशन कार्ड आहे त्यांना मिळेल का, तर आपण अशी काही अट ठेवलेली नाही आहे. मी ते पुढे येतो. व्हाईट कार्ड वगैरे आपण काही ठेवलेलं नाही उत्पन्नावरती. माझं तर पहिलं आहे की ज्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी पहिलं यावं, ही पहिली प्राथमिक अट. कारण तुमची ती तयारी असायला पाहिजे. आपण मारून मुटकून कोणाला काही करू नाही शकणार, बरोबर आहे ना. तुमच्या स्वतः आतून जर आलं ना तर मग आपण जे ठरवतोय, लक्षात घ्या मी पहिलंच म्हटलं होतं याचा उद्देश असा आहे खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीमंत कसं व्हायचं, तर तुमची पहिली तर तयारी पाहिजे ना. आणि मी दुसरं काय सांगितलं, पुढच्या वेळेला जेव्हा दिवाळी येईल तेव्हा तुम्ही आनंदाचा शिधा देतात ना, आनंदाच्या शिधाची वाट नाही बघायची. तुम्ही तुमच्याकडे कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचा. ह्याच्याशी जर तुम्ही जुळत असाल, आत्मसन्मान म्हणजे काय हे जर तुम्हाला कळत असेल तर त्या ट्रेनिंगसाठी तुम्ही बरोबर आहात. बरोबर आहे ना. आत्मसन्मानाने आपल्याला खऱ्या अर्थाने वागायला पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगली सुविधा आपण प्लॅटफॉर्म तयार करतोय, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलोय. दुसरं मी सांगत होतो हँड होल्डिंग आणि मेंटोरिंग सपोर्ट. मेंटोर म्हणजे काय, मेंटोर म्हणजे कोच, गुरु. आता एशिया कप चालू आहे, बरोबर ना. त्या दिवशी अभिषेकने बघता का तुम्ही मॅचेस वगैरे क्रिकेटच्या, बरोबर ना. त्यांच्या गुरुची आठवण झाली, बरोबर. रोहित शर्मा ज्यावेळेला चांगला खेळत होता तेव्हा त्यांच्या पुढची आपल्याला आठवण आहे. त्याच्या अगोदर अजून सचिन तेंडुलकरच्या अगोदर. तसंच आपल्याला ज्या क्षेत्रात जातोय आपला देखील एक मेंटॉर असावा, एक कोच असावा. इथे अडचण आली तर मी काय करू, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू. कारण प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे, तुम्हाला आहे, मला आहे. आज असेल तसं उद्या नाही. पण पर्टिक्युलरली उद्योग व्यवसायात येणारे जे चॅलेंजेस आहेत हे आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येतील याच्यासाठी आपण काही मेंटॉर स्पेसिफिकली ठेवणार आहे, त्या विषयाशी निवडीत. जसं मी आता माझ्या पंडित सरांविषयी बोललो. जर तुम्हाला मार्केटिंग मध्ये किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये काही सपोर्ट पाहिजे असेल तर आपण तिथे देणार आहे. मी आता त्यांच्याशी एक गोष्ट शेअर केली, तुम्हाला देखील आपण त्याचा की एक मार्केटिंगसाठी एक प्लॅटफॉर्म लागतो, एकमेकांशी ओळख लागते की तुमचं प्रोडक्ट काय आहे लोकांना कळणं, तुम्ही दुसऱ्यांकडून घेणं. याचा एक ऑनलाईन टूल आम्ही याच्या दरम्यान तुम्हाला उपलब्ध करून देतोय, तो देखील आहे. त्यामुळे या सगळ्या एक जवळजवळ 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि मुंबईचा चांगला अभ्यास आहे. या सगळ्याचा विचार करून आपण या ट्रेनिंग मध्ये त्या गोष्टी आणायचा प्रयत्न करतोय. काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून फक्त काय लागेल माहिती आहे, तुमचं खऱ्या अर्थाने सपोर्ट लागेल. मी मगाशी सांगितलं तुमचा 100% अटेंडन्स लागेल. हेच ट्रेनिंग आहे असं काही आपण कोर्स करणार नाही. जे आहे जे तुम्हाला पडते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही कृती करणं, त्याच्यावरती अंमलबजावणी करणं हे आपल्याला ठरवायला लागेल. साहेब पुढे जाऊया. नेक्स्ट. हे काही प्रोग्राम्स आपण सजेस्ट करतोय. मी त्याला प्रपोज म्हटले बरं का. तुमच्या डोक्यात काही वेगळं असेल तर मला सांगू शकता. मी महिला पद्धतीने आपण ठरवलेले आहे. पहिले तुमच्या आवडीचे विषय घेतले. बेकरी प्रोडक्ट्स. मला माहित आहे कोविड मध्ये सगळ्या महिला काय शिकल्या असतील तर व्हेरी गुड, केक बनवायला, बरोबर आहे ना. पण केक बरोबर अजून बेकरीशी रिलेटेड आपल्याला काही पदार्थ तयार करता येतील का, बरोबर आहे. तर आपण बेकरी प्रोडक्ट ठेवले. मग अशी क्लाउड किचनचा उल्लेख झाला. कॅटरिंग. मी रायगडला तर पनवेलला काही महिलांना घरातून जरी कॅटरिंग सर्व्हिसेस करायचे असतील तर आपण या स्कीम मध्ये कर्ज प्रकरण मंजूर केलंय. तर जागेची चिंता करू नका. कॅटरिंग विषय ठेवलेला आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं करत असाल आणि तुम्हाला माहिती असेल हल्ली मोठं काही करावं लागत नाही. हल्ली आपण दिवसातून किंवा आठवड्यातून किती वेळा ऑनलाईन स्विगी, झोमॅटो, तू काय वापरतो, झेप्टो वरून मागवता. दिवसातून किती वेळा ऑर्डर येते, झेप्टो वाला किती वेळा घरात येतो, दिवसातून एकदा दोनदा. तुम्हाला माहिती असेल झेप्टो वरती चपाती पण येते, बरोबर आहे ना. कशी आहे चपाती, आमचा प्रथमेश जास्त मागवतो म्हणजे 5 रुपये. पहिली चपाती कशी होती की हॉटेलमध्ये त्याचा रेट जास्त आहे, बरोबर आहे ना.
तुम्हाला झेप्टोवरून लोकांना देता येईल, देता येईल. म्हणजे वेगळं काही करायचंय का? नाही. आपण त्याला थोडंसं प्रोफेशनल स्वरूप द्यायचा प्रयत्न करतो. फूड प्रोसेसिंग हा मोठा शब्द आहे. अन्न प्रक्रिया आपण साधं म्हणू. जरी तांदळाची पिठं तयार करायची असतील तरी पण ते फूड प्रोसेसिंग मध्ये येतं. तिथून तुम्ही काय प्रक्रिया नक्की करणार आहात हे याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. आणि आपला जो मुंबई जिल्हा आहे याला वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट खाली मरीन प्रोडक्ट्स आणलेले आहे. म्हणजे मासे आपल्याला समुद्र किनाऱ्याजवळचा आहे. वरळीचा आहे, नंतर माहीमचा आहे, वर्सोवा आहे. तर या फिश वरती काही प्रक्रिया करता येईल का याच्यावरती आपण अभ्यास करतोय. आणि रायगडला त्याच्यावरती काही काम झालेलं आहे. आता जर आपण काही कोळीवाड्यात गेलो, कोणी आले का कोळीवाड्यातून? माझी बरीच वर्ष कोळीवाड्यात गेली म्हणून मला माहिती आहे. तर तिथे जे काही मासे वाळवले जातात ते असेच रस्त्यावरती सुकवतात, ते काढवले जातात, बरोबर आहे. त्याच्याऐवजी आपल्याला सोलार बेस वरती करता येईल का हा त्याच्यावरती होता. आणि मी त्या दिवशी सांगितलं तिथे म्हणजे कलेक्टरांसमोर एक जी मीटिंग होती, डीपीडीसीच्या होते, त्याच्यामध्ये पण विषय आला की फिरता मासळी केंद्र देता येईल का. तर आपण त्याच्यावरती विचार करूया. आणि तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं असेल तर तुमच्या इथे फूड ट्रक असतील, पाहिले फूड व्हॅन किंवा फूड ट्रक, ज्याच्यावरती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असं लिहिलेले असतात. ते आपल्या डिपार्टमेंट मार्फतच होतात. बँड्राला आहे कोणी? अंधेरीला आहे. तुमच्या एरियामध्ये असेल. आतापर्यंत तुम्हाला माहित नसेल ते कोणाचं आहे काय आहे. बरेच जण थर्ड पार्टी मार्फत जातात. इथे तुम्हाला थेट लाभ मिळेल, थेट लाभ मिळेल. म्हणजे ती योजना काय आहे, कशा पद्धतीने, त्याचं मी काही तुम्हाला सुचवतोय जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येईल. कारण एवढं सगळं सांगितल्यानंतर ना तुम्ही जर मला शेवटी विचाराल की मी कोणता व्यवसाय करू, तर ते मी सांगणार. ते कोणाला ठरवायचंय? व्हेरी गुड. ते लग्न ठरवणारे असतात माहितीये तुम्हाला, जाता तुम्ही त्या मंडळांमध्ये, वधूवर सूचक मंडळ, बरोबर आहे. ते काय करतात? ते फक्त दाखवतात, बरोबर आहे ना. शेवटी ठरवायचं तुम्ही जर गेला असेल तर मला तुम्हाला उदाहरण द्यायचं कळेल. आणि बऱ्याचशा वेळेला जायला लागत नाही. ओके. तर फिश प्रोसेसिंग पण आपण विचार करतोय कारण आपल्याला समुद्र किनारा जवळ आहे. आणि फूड प्रोसेसिंग किंवा फिश प्रोसेसिंग अगोदर या चुलीमध्ये मासे नव्हते. आता बदल जे झालेले आहेत त्याच्यामध्ये मासे आलेले आहेत, त्यामुळे करायला हरकत नाही. त्यानंतर मसाला मेकिंग, नाही ते सॉल्टी प्रोडक्ट नव्हतं, ते नमकीन प्रोडक्ट होतं. नमकीन प्रोडक्ट म्हणजे काय? आता दिवाळी आलेली आहे ना, दिवाळीला जे आपण पदार्थ तयार करतो किंवा जर तुम्ही डोळ्यासमोर हल्दीरामची जर प्रोडक्ट्स आणली, ही जी सगळी प्रोडक्ट्स आहेत आलू भुजियापासून सगळी ही नमकीन प्रोडक्ट्स मध्ये येतात. फास्ट फूड, कोरियन इन्स्टंट मिक्सर्स तुम्हाला माहिती आहे, बरेचसे प्रोडक्ट्स हे रेडीमेड इन्स्टंट असतात. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये रेडी टू सर्व किंवा रेडी टू कुक पद्धतीने करू शकता. हा एक मोठा विषय आहे, डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आज जर आपण पाहिलं तर आपल्याकडे असं पाहायला मिळतं की टोमॅटोचं प्रोडक्शन झाल्यानंतर तो वेस्टेज होतो म्हणून रस्त्यावर फेकून दिला जातो. तर तुम्ही त्याच्यापासून काय प्रोडक्ट करू शकता? ऍक्च्युअली जर टोमॅटोवरती जर तुम्ही काही प्रक्रिया केली तर शासन तुम्हाला 100% देतं. जे काही त्याचे बेनिफिट्स आहेत ना, 100 रुपये गुंतवले तर 100चे 100 परत मिळतात. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून 60% आणि स्टेट गव्हर्नमेंट कडून 40%. आणि मी त्या दिवशी एका युनिटला व्हिजिट दिली तर मला असं आढळलं की त्यांनी स्ट्रॉबेरी जी आहे ना ही डिहायड्रेट केली होती. तुम्ही खाल्ली का असं काही फ्रूट डिहायड्रेट केली? म्हणजे जसं अंजीर कसं मिळतं आपल्याला, सुकवलेलं अंजीर म्हणजे तेवढं. तर त्यांनी स्ट्रॉबेरी जी आहे ना ही सुकवलेली होती. सुकवलेली म्हणण्यापेक्षा डिहायड्रेट केलेली होती आणि ते एक्सपोर्ट करतात. गोरेगावला युनिट आहे. मी मुद्दाम छोटी छोटी सांगतोय तर तुम्हाला. आणि याला आता मोठा स्कोप आहे. अशा प्रकारच्या फळांना आपल्याला डिहायड्रेट करून ते एक्सपोर्ट वगैरे करता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याकडे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये ज्वेलरी हा एक आयटम आहे. म्हणून आपण इमिटेशन ज्वेलरी ठेवली आहे. गोल्ड ज्वेलरी नाही बरं का. कसा तोळा आहे तुम्हाला चांगला माहिती आहे सध्या. त्यामुळे आपण इमिटेशन ज्वेलरी म्हटलेली आहे. आणि याला देखील एक्सपोर्ट करता येईल. आपला जिल्हा त्याला प्रमोट करतोय. त्यानंतर टेलरिंग, बॅग मेकिंग, हेअर अँड स्किन केअर म्हणजे ब्युटी पार्लर.
हेअर अँड स्किन केअर म्हणजे ब्युटी पार्लर. तुमच्यापैकी कोणाला ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग जर पाहिजे असेल तर ते ट्रेनिंग देऊन स्वतःचे ब्युटी पार्लर चालू करण्यासाठी आपण तो सपोर्ट देऊ. हा सर्वसाधारणपणे ट्रॅडिशन आहे. आता जे शेवटचे जे 2 पाहिलात ना, हे आपले जे यंग कॅम्प आहेत, 18 वर्ष पूर्ण झालेले. आपण त्याला एवढी ठेवलेली आहे की यामध्ये यायचं असेल तर किमान 18 वर्ष पूर्ण झालेली असावी. तर त्यामुळे मग नॉर्मली 20-21 जस्ट कॉलेज झालेले आहेत अशी मुलं वरच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जास्त फोकस होत नाही. तर त्याच्यासाठी आपण काही ग्राफिक डिझायनिंग किंवा सध्याचा ज्वलंत विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI म्हणतो, किंवा डिजिटल मार्केटिंगचा वापर कशा पद्धतीने AI ला करता येईल आणि DTP असे आपण कॉम्प्युटर बेस्ड ठेवलेले आहे. असे काही सध्याचे हे प्रोग्राम आपण प्रपोज ठेवलेले आहेत. तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळं असेल तर आपण डेफिनेटली येऊ. ते फायनलायझेशन कडे आपण चाललेलो आहोत. इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे? क्लिअर? त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे मी स्किल ट्रेनिंग म्हटलं होतं, त्या स्किल ट्रेनिंग मध्ये आपण हे ट्रेनिंग तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहोत. सर पुढे चला. ओके, ट्रेनिंग दिलं, कौशल्य तुमच्याकडे आलं. मागेच आपण म्हटलं होतं की आपल्याला पैसा पाहिजे, भांडवल पाहिजे. शासनाच्या किती योजना असतील तुम्हाला माहिती आहे भांडवल देण्याच्या? जवळजवळ 143. आपण त्यापैकी फक्त एका योजनेचा विचार याच्यासाठी करतोय कारण ही आपली स्वतःची योजना आहे, आपल्या विभागाची योजना आहे. आपण त्या प्रोग्राम मध्येच ते अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया करणार आहोत. पण तुम्हाला 2-3 गोष्टी आतापासूनच विचार करायला पाहिजे तर ते करता येईल. किती तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात प्रोजेक्टच्या? तर जर तुमचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर 1 करोड, आता ते लॅक्स मध्ये लिहिले म्हणून आपण 100 लॅक्स दिले. आणि जर सेवा उद्योगामध्ये असेल तर 50 लाख. म्हणजे तुम्हाला गारमेंटचं एखादं युनिट चालू करायचं असेल, 50 मशीन्स चालू घ्यायचे असतील तर ते गारमेंट म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. पण तुम्हाला जर ब्युटी पार्लरचा सेटअप चालू करायचा असेल तर तो तुमचा सेवा उद्योगात येईल. हा, पण ब्युटी पार्लरची कॉस्मेटिक्स तयार करायची असतील तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. फरक लक्षात आला? डिटेल आपण नंतर बघू. पुरेसे पैसे आहेत? पुरेसे आहेत का? ओके. आता हे किती लागतील हे कोणी ठरवायचं? व्हेरी गुड. कोणाशी चर्चा करू? त्यांच्याशिवाय काही नाही करायचं, विचारायचं त्यांना, निदान सांगायचं तरी. कारण उद्योग हा कुटुंबामध्ये होतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, त्यांनी मदत करायला पाहिजे की नाही प्रोडक्ट विकायला त्यांच्या ऑफिस मध्ये. मग त्यांचा विचार घ्यायचा. म्हणजे सहभाग जो असतो, आपण पार्टिसिपेशन घेतल्याशिवाय होणार नाही. मगापासून बऱ्याच महिलांची सगळ्यांनी बाजू घेतली, पुरुषांची पण कोणतरी घ्यायला पाहिजे ना, म्हणून मी बोलतोय. तर नंतर फूड वेअर म्हणजे काय, जे मगाशी आपण फूड ट्रक म्हटले ना, आमच्याकडे काय होते सध्या ना ऑफिसमध्ये जास्तीत जास्त मागणी होते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की टार्गेटच्या 10% पर्यंत फूड व्हॅनला जायचं. सध्याची फूड व्हॅन 7 ते 10 लाखापर्यंत जाते. तुम्ही त्याच्यावरती काय करताय वगैरे त्या पद्धतीने बरीच आहे. तरी 10% ऑफ टार्गेट म्हणजे यावेळेला 1000चं टार्गेट आहे, म्हणजे 100 वगैरे सहज मिळेल. मिनिमम एलिजिबिलिटी याला काय आहे तीच आम्ही ट्रेनिंगला ठेवली आहे, किमान 7वी पास. आता काय प्रॉब्लेम आहे 7वी पासचा? म्हणजे तुमचा सगळ्याचा विचार करूनच आपण ठेवलेला आहे. आता इथे फक्त याच्यात अट काय दिलेली आहे की जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करताय तो 10 लाखापर्यंत जर असेल तर तसं काय केलं तर कमी शिक्षण असेल तर पण चालतं, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते 7वी पास आहे. मिनिमम एज याला 18 वर्ष आहे. ट्रेनिंगला आपण वयाचा अजून विचार नाही केला किती मॅक्सिमम ठेवायचा, पण या योजनेमध्ये अगोदर अप्पर लिमिट होतं 45 आणि 50, पुरुषांना 45 आणि महिलांना 50. पण आता ते काढून टाकले एप्रिल पासून. ही चांगली गोष्ट झाली, म्हणून मी अप्पर लिमिट त्याच्यातून कमी केले. हे प्रकरण जे आहे हे तुमच्या नावानेच होतं, त्यामुळे तुमचा अगोदर काही व्यवसाय असावा, तुमचा काही सिव्हिल रिपोर्ट असा, सिव्हिल अपेक्षित आहे पण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असावी अशी काही गरज नाही आहे. जसं
इंडिव्हिज्युअल जे प्रोप्रायटरशिप फर्म आहे तसंच बचत गटांना देखील ही योजना आता लागू झाली आहे. बचत गटांचं पण आहे, पण मला वाटतं आतापर्यंत 2-3च प्रोजेक्ट बचत गटांनी केलं. बचत गटांनी केलं ना, फक्त माहितीसाठी सांगतो की चेअरमन आणि सेक्रेटरी म्हणजे अध्यक्ष आणि सचिव या दोघांची कागदपत्र अपलोड करायला लागतात. बरोबर आहे. आणि जो व्यवसायात नफा झाला तर तो कोणाचा असतो? बरोबर आहे, तो सगळ्यांचा असतो. बरं, बचत गटाचा अध्यक्ष बदलायला लागतो की नाही लागत? तुम्ही सुरू केलात व्यवसाय समजा 50 लाखातून, तो आता 10 कोटीचा झाला, अध्यक्ष तोच राहील? बरोबर आहे ना. मग त्याच्याची बचत गटाने व्यवसाय सुरू केलेला चांगला आहे की वैयक्तिक? व्हेरी गुड. माझी इच्छा आहे की प्रोप्रायटरशिपने चालू केला तर पुढे कालांतराने तिचं रूपांतर कंपनीमध्ये व्हायला पाहिजे. त्याला पुढे चला. मी त्याला मुद्दाम रेजनेट केलंय जे तुम्हाला लागू आहे ते. डिटेल स्कीम त्याला जाण्यापूर्वी आपण फोकस करतोय फक्त महिला, लाडक्या बहिणी. बरोबर आहे. मग आपण सगळे मुंबईत राहतो तर हे कसं जाईल? आपण गृहीत धरलं की आपल्याला 10 लाख रुपये लागतील एखादा व्यवसाय सुरू करायला, जो तुम्ही ठरवा. तुम्ही एक्झाम्पल साठी म्हणतो तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन, सेल्फ कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो 5%. 10 लाखाच्या 5% किती होती? 10 लाखाच्या 5% 50,000 रुपये. कधी लागतील? लोन सँक्शन झाल्यानंतर. आताच पाहिजे असं काही नाही. शासन जी सबसिडी देईल, सबसिडी म्हणजे कर्ज आहे. सबसिडी काय? सबसिडी म्हणजे हा तेवढे पैसे आपले माफ होतात, अनुदान मिळतं. जसं आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी आहे, तशी या प्रोजेक्ट कॉस्टच्या 25%. आपण शहरात राहतो, अर्बन. हा व्यवसाय ग्रामीण भागात पण करता येतो बरं का. जर तुमच्या गावामध्ये जर कोणाला करायचं आहे तर तरी पण चालू शकतं. तर त्यांना 35%. आपण विचार करू सध्या मुंबईचा आपल्याला 25% आहे. म्हणजे 10 लाखाच्या किती सबसिडी मिळेल? 25% म्हणजे 2.5 लाख रुपये तुमचे माफ होणार आहे. आणि उरलेले 70%, 10 लाखाचे 70%, 7 लाख रुपये तुम्हाला नॅशनलाइज बँकेतून लोन मिळेल. क्लिअर? थोडक्यात वेगळं सांगितलं. 3 प्रकार त्याच्यात आपण ठेवलेले आहेत एकम रकमेचे. तुमचे 5%, शासनाचे 25%, उरलेले 70% बँकेचं लोन असेल. आता काय काय तुम्हाला घरी गेल्यावर करायचंय? पहिलं, घरच्यांना तर सांगायचंय की सुमित दादांनी कशासाठी बोलवलेलं होतं ते विचार दिलं ना, काय घेऊन आलात म्हणून. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आज काय घेऊन गेलात. बरोबर. दुसरं सांगतो आधी नाही. दुसरं, तुम्हाला काय व्यवसाय करायचा आहे तो तुम्ही ठरवा. तो चालू करायसाठी किती भांडवल लागणार आहे ते तुम्ही ठरवा. मी मॅक्झिमम मर्यादा सांगितली. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की कधी मिळणार आहे, तुम्ही सांगा आपण अगोदर दिलं तर काय होईल? साहजिक आहे. आपण मुलाला काय म्हणतो 10वीला पहिला 90% मिळवून दाखव मग सायकल देतो. तो म्हणाला की पहिली सायकल द्या मग 90 मिळवतो. तर चालतं का? ते शेवटीच मिळतं. कारण समाजामध्ये सगळ्या प्रकारची लोक असतात. म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या बहिणी आहेत पण वेगळी असतात ना, तर त्यामुळे आपण ती शेवटी देतो. पण तुम्हाला इंटरेस्ट रेट हा लगेच कमी होतो जशी सबसिडी जमा होईल तशी. नंतर एक 6 आणि 12 दिवसाचं ट्रेनिंग गव्हर्नमेंट मार्फत फ्री आहे आणि ते निवासी आहे. मी ज्या सांगतो ना, आम्हीच त्याची व्यवस्था करतो. माझ्याकडे मुंबई आणि रायगड असे 2 जिल्हे होते. त्याला रायगडला तुम्ही कोणता गाव आहे? नागाव ना. नागाव आणि आक्षी बीच ऐकलंय तुम्ही? तिथे आम्ही ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन करायचं. तुम्ही सांगा ना 5-6 म्हणजे 5 रात्री तुम्हाला नागाव बीचच्या जवळ राहायला मिळतंय फ्री ऑफ चार्ज. तुम्हाला काहीच नाही करायचं. आता मी मुंबईत करतो. गुरेगावला आरे कॉलनीमध्ये एक जागा आहे, न्यूझीलंड हॉस्टेल वगैरे, तिथे डिपेंड आहे कुठे करतो ते. पण ते रेसिडेन्शियल अरेंजमेंट असते, पूर्ण शासन करतं. राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था शासनामार्फत केली जाते. का केली जाते? तर व्यवसायात लोन घेतल्यानंतर आपण बेसिक गोष्टींवरती ते सर्वसाधारणपणे देतो. तो व्यवसाय कसा करायचा हे त्यांना शिकवण्यासाठी देतो. तर पुढे चला दादा. हा ओके.
या बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ज्याचे आपण नंतर पूर्ण करू माहितीसाठी. तुम्ही म्हणाले की मिळते का, तर तुमचा एक शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो. प्रोजेक्ट रिपोर्ट नावाचा जो प्रकार आहे ना तो आपण ट्रेनिंग दरम्यान मध्ये तुमचा भरून घेऊ. प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो, जी तुम्ही 10 लाख रुपये लागणार असतील तर फिक्स असेट्स म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, हे आपण ट्रेनिंग दरम्यान भरून घेऊ. आणि ही ऑनलाईन वेबसाईट आहे, पण आपण मोठ्या ट्रेनिंग मध्ये ते फॉर्म भरून घेऊ. चला पुढे. जशी ही स्टेट गव्हर्नमेंटची योजना होती ना CMGB, तशीच ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, केंद्र शासनाची आहे. राज्य शासनाची म्हणून आपण चीफ मिनिस्टर म्हणतो, तशी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाची म्हणून ती पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे. काही अजूनही व्यवसाय जे CMGB मध्ये इन्क्लूड नाही आहेत, जसं तुम्हाला 4 व्हीलर घ्यायचे टुरिस्ट साठी, ते आमच्या CMGB मध्ये नाही आहे. असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला PMGB मध्ये आम्ही ते प्रकरण घ्यायचा प्रयत्न करतो. एवढाच बदल आहे, बाकीचे सगळे आम्ही CMGB मध्ये करतो. किती वाजले गाड्या? 3 वाजले. मला सुमित सरांनी 3:30 पर्यंतचा वेळ दिलाय, त्यातले सर अजून वाट बघतातच आहे. ओके, त्यामुळे थोडंसं पुढे चालतो. आपल्या शासनाने 2017 साली महिलांसाठी महिला उद्योजकता धोरण राबवलेला आहे, ती योजना आहे. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? 2017 ते तुम्ही 2025 मध्ये बसलाय, 8 वर्ष झाली, बरोबर ना? तिथे बसल्यापैकी कोणाला माहिती आहे? तर आपण या योजनेचा थेट लाभ कशा पद्धतीने देत आहे हे आपण बघणार आहोत. शासन वेगवेगळ्या प्रकारचे, आपण बऱ्याच वेळेला काय होतो की आपल्याला वाटतं मोठे जे उद्योग आहेत त्यांनाच फक्त रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे, असं नाही आहे. लघु उद्योजकांना आहे, तुम्हाला सुद्धा रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे, फक्त ती आहे हे तुम्हाला माहित नाही. मी तुम्हाला आतापर्यंत किती पैसे परत केले? 25%, 100%, बरोबर ना? जो प्रोजेक्ट असेल तुमचा त्याच्या 25% तर तुम्हाला मिळतील. या महिला उद्योजकता धोरणामध्ये सर पुढे चला, हे काही अजून इन्सेंटिव्ह तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, फक्त महिलांसाठी. स्पेशल पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह असं ज्याला आम्ही म्हणतो. आणि मी हे तुमच्यासाठी मुद्दा मांडतोय, याचं कारण तुम्ही जर लेफ्ट साइडला पाहिलं तर काही झोन दिसतील बघा, C झोन, D झोन. उद्योग सुरू करताना ना जो विभाग मोठा, जसं आपण काय म्हणतो MMR, आपण MMR म्हणतो मुंबई मेट्रोपॉलिटन, हा A मध्ये आहे, जिथे बेनिफिट्स सर्वसाधारणपणे दिले जात नाही किंवा कमी असतात, कारण इथे जास्त आपण मोठ्या इंडस्ट्रीचा विचार करत नाही. पण महिला म्हणून जर तुम्ही करत असाल तर जे बेनिफिट C झोन म्हणजे कुठे येतो सांगतो. कोकणामध्ये असाल तर माणगाव हा C मध्ये येतो. माणगाव, रत्नागिरी, तिथे पुढचा जो भाग आहे तो C मध्ये येतो. मग तिथे जाऊन जे व्यवसाय करताय हे तुम्ही मुंबईमध्ये जरी केला तरी तुम्हाला हे बेनिफिट्स मिळणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. पुरुषांना नाही मिळत बरं का, पण तुम्ही सगळं सांगा कोणाला सक्षमीकरणाची गरज आहे? मगाशी तुम्हाला 10% जास्त दिले, बरोबर ना? आता इथे पण C चे बेनिफिट्स, म्हणजे हे जर पुरुषाला घ्यायचे असतील तर त्याला माणगावला जायला लागेल तर त्याला मिळते, त्याला इथे नाही मिळत ते. त्यामुळे तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे, हे लक्षात घ्या. काय काय दिले त्याच्यामध्ये? तर तुम्ही जो GST भरणार आहे तो तुम्हाला रिफंड आहे, म्हणजे भरायचा आहे तर तो तुम्हाला रिफंड मिळेल. त्यानंतर तुम्ही जर जागा घेऊन युनिट करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्हाला रिटर्न आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जवळजवळ 7 वर्ष, एक लिमिट आहे ते आपण पुढच्या ट्रेनिंग मध्ये समजून घेऊ, पण जवळजवळ 7 वर्ष तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झम्पशन मिळतं. नेक्स्ट, ही जर मोठी इंडस्ट्री असेल तर पॉवर तरीफ हे आपण त्याच्यामध्ये एक शेवटचा झाला जे आवडीचं आहे. नेक्स्ट साईडला चला. हा, जे तुम्ही बऱ्याचशा वेळेला एक्झिबिशन मध्ये किंवा स्टॉल मध्ये पार्टिसिपेट होता बघा, तर ते तुम्हाला इथे बेनिफिट दिलेलं आहे. जे शासनामार्फत ज्या ज्या एक्झिबिशन होती त्या ठिकाणी तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच नाही, इव्हन तुम्हाला बाहेर जायचं असेल तरी देखील जो काही एअरफेअर वगैरे असेल तो तुम्हाला रिफंड केला जातो. हे या पॉलिसीचे बेनिफिट्स आहेत. म्हणजे इन इंडिया और इन इंटरनॅशनल दोन्ही लेवलला तुम्हाला एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट होता येतं. नेक्स्ट,
ऍक्च्युली मला इथे आता सुमित दादा पाहिजे होते किंवा आत्ता कायनेताई पाहिजे होत्या ही माहिती सांगायला. तर हे शक्य आहे आणि मी अनेक वर्ष मुंबईमध्ये प्रयत्न करतोय याच्यासाठीच. ताई आहेत बहुतेक, राणीताई आहे. ठीक आहे, राणीताई सांगतील नंतर. काय बोला 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 काय नाही. ओके, की काही योजना समजून घ्या. याला क्लस्टर म्हणतात. तुम्ही शब्द ऐकलाय क्लस्टर? क्लस्टर ऐकलाय का? आता क्लस्टर सगळ्यांना माहिती आहे, पण तो कुठचा माहिती आहे? घरांचा माहिती आहे, हाऊसिंग क्लस्टर. आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणतोय. याच्यामध्ये राणीताई काय करायचं लक्षात घ्या. ही पुढची स्टेप आहे. या महिलांनी उद्योग उभारल्याच्या नंतर जर 30 महिला एकसारख्याच उद्योग करत असतील, फक्त फूड प्रोसेसिंग, बरोबर आहे, किंवा टेलरिंग. आपण असा प्रयोग भिवंडीला करतो टेलरिंग साठी. ज्या तुम्ही कधी गेले कल्याण भिवंडी रोडला, तिथे अस्मिता टेक्सटाईल वगैरे आहे, म्हणजे जे आपल्या जवळच्या जिल्ह्याचं सांगितलं. याला क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणतात. इथे ना ग्रांट आहे. बरं झालं तुम्ही आलात, तुमचंच आठवण करत होतो मी. कारण हे आपल्याला राबवता येते का बघा, आपल्याला पुढच्या स्टेजला जाता येतं का बघा. मी मागे देखील एका दोघांशी बोललो होतो, म्हणजे आम्ही जिथे कमी पडतो तिथे तुम्ही ते करू शकता. ही दोन्ही योजना राबवतात या क्लस्टर डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये. स्टेट गव्हर्नमेंटची MSI CDP आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची MEC CDP आहे. परंतु आपला A झोन मध्ये असल्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटची होत नाही. पण सेंट्रल गव्हर्नमेंटची तुम्हाला कल्पना असेल कदाचित, धारावीला आपला लेदरचा क्लस्टर होता, पण तो सध्या बंद आहे. तर पुढे चला. आपल्याला जर या महिला जो ग्रुप आपण तयार करू, त्याच्यातून जर 30 किंवा 40 महिला एकसारखाच उद्योग करत असतील, फूडमध्ये म्हणा गार्मेंटमध्ये, आपण ठरवू नंतर, तर त्यांचं अशा प्रकारचं आपल्याला क्लस्टर तयार करता येईल. आणि या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम खाली मुंबईमध्ये करता येईल. मी लालबागला जे मसालेवाले आहेत ना सगळे लालबागच्या याच्यामध्ये, तर तिथे आपले एक खामकर म्हणून आहेत, त्यांच्याशी चर्चा केली होती. तर तिथे अडचण फक्त एक जागेची येते थोडीशी, ती तुम्ही सोडू शकता असं मला वाटतं, म्हणून मी म्हटलं. किंवा मी इव्हन चेंबूरला वगैरे पाहिलं ना, तर काही त्या एरियामध्ये सगळे लोक गार्मेंट शिवतात, म्हणजे सगळे कपडे शिवतात. तिथे फक्त अट एकच आहे की त्या 30 किंवा 40 जणांच्या लोकांनी एकसारखंच प्रोडक्ट तयार केला पाहिजे. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेलात ना, तर आपल्या मुंबई सोडून सगळ्या ठिकाणी क्लस्टर आहे. ठाण्याला देखील आहे, कल्याण भिवंडीला याचं झालंय, टेक्सटाईलचं झालंय, अस्मिता टेक्सटाईल पार्कच्या इथे. पालघरला चिकूचं झालंय. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कॅश्यू आणि मँगोचं झालंय. तर आपल्याला मुंबईला जर हे करता आलं तर हे खऱ्या अर्थाने लाईव्हलीहूड ऍक्टिव्हिटी होईल. नेक्स्टला चला ना सर, मी तुम्हाला तर किती मिळणार आहे सांगतो. येस, खालचं आपण बघू, वरती आपण एलिजिबल नाही कारण आपण ए मध्ये राहतो. MEC CDP म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. आत्ताच्या घडीनुसार याला 18 कोटी रुपये मिळतात ग्रांट. मी काय म्हटलं शब्द, सबसिडी नाही, ग्रांट. ग्रांट म्हणजे साहेबांना चांगला कळेल, अनुदान आहे, आपल्याला मिळत नाही. आणि आता महिलांसाठी असेल ना, तर महिलांचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 10% लागणार आहे. आपण हे करू काहीतरी. मला हे का करायचंय सुनील साहेब तेही सांगतो. मी मगाशी तर नाही म्हटलं की मरावे परी कीर्ती रूपी उरावे, तसं तो प्रोजेक्ट मुंबईमध्ये मी प्रकल्पमध्ये असताना मला असं वाटतं की आपण एक तरी ते क्लस्टर तयार करावं. याच्यासाठी मागची 4-5 वर्ष मी प्रयत्न करतोय, काही लोकांचे केले. आता तुम्ही मला सोन्यासारखे भेटलेले आहे, तर आपण याच्यावरती काम करूया. आपण आता काय करूया, जर या महिलांनी जर साथ दिली तर प्रोडक्ट हे बनवणार. काय अडचण येते यांची तेही सांगतो. या प्रोडक्ट चांगलं बनवतात, याला पॅकेजिंगला प्रॉब्लेम येतो. एक लाईन बघायची. म्हणजे आपण जर म्हटलं की फूडचं, तर फूडचं क्लस्टर करायचं. आपल्याकडे नवी मुंबई कोपर कारखान्याला ना जेम्स अँड ज्वेलरीचं येत आहे, ते जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशन करत आहे, पण प्रॉपर मुंबईत एकही नाही आहे. तर एकच प्रोडक्ट लाईन मध्ये जे लोक काम करतात त्या लोकांचा एक ग्रुप तयार करायचा, त्याला क्लस्टर म्हणतात. मग 40ची अट आहे. आपण आता यांचे कसं आहे, त्यांना एकच ट्रेनिंग देणार आहोत, पण त्यांना त्याच्या स्पेशलाइज व्हायला लागेल. यांचा प्रोडक्ट बाहेर जायचं असेल तर त्याला लागणारा सुरुवातीचा जो रिसर्च आहे, तदनंतरची पॅकेजिंग आहे, तदनंतरची ब्रँडिंग आहे, हे सगळं या क्लस्टर मध्ये घ्यायचं, ज्याला कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणतात. आणि या लोकांना त्याच्या ठिकाणी त्याचा लाभ मिळेल. महिला असल्यामुळे कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आवाज घ्या. हॅलो,
आता हे फक्त लक्षात घ्या, हे मी बघतोय की माझ्या डोक्यामध्ये चालू आहे काही वर्षापासून, पण जर व्यवस्थित तुम्ही केलं ना तर हा फर्स्ट स्टेप नाहीये. लक्षात घ्या, हे एकट्या व्यक्तीचं काम नाहीये, हा ग्रुपचं काम आहे. त्यामुळे आपण असं नाही करणार आहोत की तुम्हाला ट्रेनिंग दिलं, तुम्ही नॉर्मल ट्रेनिंग असा विचार करू नका. म्हणजे मी आणि तशी वंदना साहेब रात्री 9 वाजता या गोष्टीवरती चर्चा करत होतो. मी ऑफिसमधून आल्यानंतर त्यांनी मला बोलवलं होतं. तर या वेळेला ज्या वेळेला असं वेळेला माणसं काम करतात ना, तेव्हा लक्षात ठेवायचं की ती झपाटलेली असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून, बरोबर आहे ना. नॉर्मली गप्पा टप्पासाठी नसतं. तर तुम्ही देखील जर झपाटलेले असाल, म्हणजे हे जे साहेब निघून गेले ना आता, त्याला घेऊ नका नंतर बरं का. आता जे निघून गेले वगैरे कॅमेरा फिरवायच्यावर, मी अतिशय स्ट्रिक्ट त्याचा टीचर आहे. मला गंमत मत नाही चालत. आपण काहीतरी, बरोबर आहे ना, आपण काय मजा मजा म्हणून करतोय का. आणि मी तर तुम्हाला आताच्या पिढीला नाही, मी तुमच्या पुढच्या पिढीला पुढे न्यायचा प्रयत्न करतोय, बरोबरच आहे. आणि माझी खरोखर इच्छा आहे, तुम्ही जर झाला तर आम्ही तुमचं पोटेन्शियल निवडू आणि ठरवू. जागेचा प्रश्न ते सोडवतील. नाही, आपण छोटे मोठेचा अर्थ कसा आहे, 1 करोड रुपयेपर्यंत साहेब त्यांची इन्व्हेस्टमेंट. उगीच आता आपण जेवढे आपलं क्षमतेने सुरुवात करूया, आपण हळूहळू त्याच्याकडे जाऊया. पण बरोबर आहे ना, हा पुढचा टप्पा आहे जिथे आपण एक तरी क्लस्टर पुढच्या वेळेला प्रपोज करू. पुढच्या वर्षीला मी तुमच्याशी डिटेल बोलतो याच्यामध्ये, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसा जाईल. पण मी तुमच्यासाठी मी बॅक एंडला काय विचार करतो तोही सांगितला. म्हणजे आपल्याला नव्हतं असं नाही. तुम्ही जर धारावीला गेलात ना, तर धारावीचा लेदरचा होता, तिथे काही इश्यूज झाले आणि म्हणून तो बंद झाला. आता आपले 2 जिल्हे सोडले, मुंबई शहर आणि उपनगर, बाकीच्या 34 जिल्ह्यांमध्ये चालू आहे. म्हणजे भूम सारख्या एखाद्या तालुक्यामध्ये खव्याचा क्लस्टर आहे. म्हणजे ग्रामीण भागात होतं, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार आणि आपल्यासारख्या, बरोबर ना, आपल्यासारख्या जिल्ह्यांमध्ये होत नाही. असं कुठेतरी शल्य असतं. ते मी तुम्हाला बोलून दाखवलं. ते आमची करायची तयारी आहे, पण ते करायचं तुमच्यासाठीच ना. तुम्ही जर नाही आला तर नाही होणार. बचत गटाच्या वेळी आपण असे एखादी जर हे केलं तर ते आपल्याला पुढच्या लेवलला करता येईल. म्हणजे बेसिक जे आहे हे तुमच्या कंपनीमध्ये होईल आणि त्याला लागणाऱ्या ज्या ऍडव्हान्स गोष्टी आहेत, उदाहरणार्थ सांगतो. म्हणजे आता समजा शर्ट आहे, तुम्ही मला काय, त्या टेलरकडे जातो, तो कापतो, शिवतो. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये नाही होत तसं. त्याचं पहिलं ऑटोकॅड वरती त्या शर्टाचं डिझाईन होतं. नंतर तो कपडा अगोदर धुतला जातो, मग तो कटिंग, स्टिचिंग, बाकी सगळ्या गोष्टी होतात, आयनिंग, त्याला लेबलिंग, छोटे छोटे गोष्टी होतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोफेशनलिझम म्हणून, कमर्शियलायझेशन म्हणून मायन्युटली बनावं लागेल. आज बचत गटांचा काय प्रॉब्लेम आहे सांगू, त्यांचे प्रोडक्ट अतिशय सुलभ आहे. तुम्ही जर गेलात ना त्यांच्या एक्झिबिशनला, परंतु ते प्रोडक्ट बघितल्यावर घ्यावेसे वाटतात का, कारण त्यांची पॅकेजिंग चांगली नाही. पण आपण काय म्हणतोय, जे आपण बघतो बरोबर ना, त्याची जर पॅकेजिंग जर चांगली असेल. आता जसे गंमत म्हणून आपण बघूया, मी बंधाळे साहेब आणि आमचे पंडित सर तिघांकडे बघितल्यानंतर सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे तुम्हाला वाटेल? कशावरून तुम्ही ठरवून सांगू नका उत्तर, तुमच्या मनात आलेलं आहे उत्तर. तुम्ही कशावरून ठरवलं? आम्ही तिघांनी पॅकेजिंग काय केली आहे. माझं पॅकेजिंग त्या बचत गटांच्या महिलांसारखं. हे कॉर्पोरेट पॅकिंग आहे बघा, दिवाळीला गिफ्ट द्यायला, बरोबर आहे ना. तर आपलं प्रोडक्ट देखील विकत घेताना आपण त्याच्यावरती देखील फोकस करणारच आहे. आपण मायन्यूट गोष्टीचा विचार करतोय, म्हणजे घेतल्यानंतर यांनाही प्रश्न विचारला पाहिजे की खरोखर आपली लाभार्थी होती का. तुम्ही त्या लेवलचा विचार करा. मला एवढंच म्हणायचंय आजच्या कार्यक्रमात, जेणेकरून आपण जे ठरवतोय ना उद्दिष्ट गाठायचा तो प्रयत्न करूया की ट्रेनिंग केल्यानंतर तशा पद्धतीच्या त्या लेवलला जाऊ आणि त्या योजना तुम्हाला थेट लाभ कशा पद्धतीने मिळेल. ओके, मला वाटतं वेळेचा अभाव, मी 10 मिनिटे जास्त बोललो. मी 3 वाजेपर्यंत बोलणार, 3:10 झाले. कारण मी आमचे ट्रेनर सरांनी सांगितलं होतं डिजिटल मार्केटिंग साठी विशेषतः एक ट्रेनर घेऊन या. माझ्याकडे सगळे एक्सपर्ट्स आहेत बरं का, कारण एक टीम असते. पण वेळेच्या अभावी आपण सगळ्यांना बोललेलं नाही. तर तुम्हाला जी गोष्ट लागेल, तुम्हाला जीएसटी, प्रोजेक्ट रिपोर्ट, काही प्रश्न नाही. पण मला गरज लागेल तुमच्या डेडिकेशनची.
तुमच्या कमिटमेंटची. कुछ तो करना है भाई, कुछ तो करके दिखाना है. काहीतरी करायचं आहे आपल्यासाठी. ओके, तर मी थोडासा ब्रेक घेतो कारण ते बऱ्याच वेळ ऐकताय आणि जो वक्ता असतो ना तो बॅटिंग लाईनर जो बॅट्समन असतो ना त्याच्यासारखा असतो. याची विकेट कधी जाईल आणि मी कधी पिचवर येईल मला दोन तास बघतायत माझ्याकडे. त्यामुळे आपण थोडासा ब्रेक घेऊया. एक गमतीचा भाग आम्ही म्हणतो ट्रेनिंग ही एंटरटेनिंग असं म्हणतो. या सर, आमचं एक पूर्ण टीम आहे. माझे अजून 2 सहकारी पण इथे बसले, प्रथमेश सुतार आणि प्रशांत सरवले. वेगवेगळे विषय आहेत. सध्या म्हटलं की सध्याचा आपला ज्वलंत विषय आहे तो म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. बरोबर, तर हा विषय आपल्या बिझनेसच्या अँगलने कशा पद्धतीने करता येईल किंवा आपण सर आता तुम्हाला देखील प्रोजेक्टमध्ये आपण कशा पद्धतीने याला पुढे घेऊन सांगू. आता देखील कदाचित काही महिलांचा काही बिझनेस असेल तर मागच्या अनेक वर्ष सर डिजिटल मार्केटिंग ट्रेलर त्यांची 2 ठिकाणी स्वतःची अकॅडमी आहे. एक कोपरखैरण्याला आहे आणि ठाण्याला आता त्यांनी रिसेंटली चालू केलेले आहे. आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेस म्हणजे इव्हन IIT ला देखील ते काही सेशन्स ज्याच्यावरती घ्यायला जातात आणि इतर काही कॉलेजेस देखील जुडलेले आहेत. त्याबरोबर मग मी सॅटर्डे क्लब म्हटलं त्या देखील त्या बिझनेसचे ते हेड आहेत. तर वेळ पाहता एक 20-25 मध्ये क्लिअर आपण यामध्ये कशा पद्धतीने सोशल मीडियाचा यांना उपयोग करून देऊ. तर मी आदरे सर एक पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचं एक स्वागत करू. नाही काय आपल्या ओके.